ग नाच गो बया, अग मराठ मोळ नाच को नाच गो बया, दिल खोलून आज तू नाच को नाच गो बया, अग ठुमका तू लावून नाच. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स सर्कल आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर आता एक नवीन व्हिडिओ सॉन्ग आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, ते म्हणजे हे नाच गो बया. येस, आणि त्यातीलच बयांची आपण आता गप्पा मारणार आहोत. म्हणजेच आकांक्षाताई, अक्षयाताई आणि आपली छोटीशी बया तशी हिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर कशा आहात? एकदम छान. मस्त. ओके, मला विचारायला आवडेल की काय मग ताई, म्हावरं विकताना कसं वाटलंय? आम्ही व्हिडिओत बघितलंय. म्हावरं विकताना एवढंच वाटलंय की लवकरात लवकर खप व्हावा आणि असाच खप आपल्या गाण्याचा पण व्हावा. ताई, मला तुला विचारायला आवडेल की आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की जी तू भूमिका केलीस, कमाल, खूप छान. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? छान वाटतं जेव्हा कोणीतरी खूप छान विचाराने किंवा थॉटफुल एखाद्या प्रोजेक्टशी आपण जोडले गेलेलो असतो. वेगळं कॅरेक्टर आल्यावर ॲक्टरला नेहमी आनंद होतो की आपण वेगळ्या लुकमध्ये वेगळ्या ढंगात दिसू, आणि त्या निमित्ताने आपण विचार करतो. या निमित्ताने मी सुद्धा पुन्हा एकदा, आपण सगळ्याच बायका वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतच असतो, पण थोडा जास्त विचार करतो जेव्हा कॅरेक्टर वगैरे येतं तेव्हा. आणि जे दिसलं आहे त्याच्यामागे नक्कीच डिरेक्शन टीम, डान्स डिरेक्टर नानू, चेतन आणि प्रशांत सर, आणि आमची कॉस्ट्यूम डिझायनर तेजस्वी, मेकअप, हेअर, त्यांचं सगळ्यांचं श्रेय मला जास्त वाटतं, कारण त्यांनी आम्हाला तयार करून पाठवलं आणि मग ते अर्धं काम झालेलं असतं. मग ते कॅरेक्टर पकडणं किंवा त्याचं ॲटिट्यूड येणं ते आपसुकी येतंच. सो छान, मस्त वाटतं आहे. सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे. आणि मला तुला विचारायला आवडेल की एखादी भूमिका आपल्याला येणार असते ना, किंवा त्याची संधी मिळते करण्याची, त्यावेळी तुझी अशी फर्स्ट रिॲक्शन काय होती जेव्हा तुला कळलं की तुला हे असं सादरीकरण करायचं किंवा असा रोल प्ले करायचा? नाही, मी जसं म्हटलं तसं की नवीन एखादं कॅरेक्टर जे आपण कधी केलेलं नसतं, आणि स्पेशली अशी कॅरेक्टर्स जी इतक्या इझिली, खूप अशी कॅरेक्टर्स नसतात, ते आल्यावर आपल्याला छानच वाटतं, एक्सायटेडच वाटतं. अर्थात त्याच्याबरोबर एक छोटीशी जबाबदारी येते, कितीही त्याचं स्क्रीन प्रेझेन्स जास्त असू देत, कमी असू देत, पण त्याच्याबरोबर जबाबदारी येते की अरे आपण नीट करायला हवं, किंवा जर आपण जास्त लक्ष देतो त्याच्याकडे. सो आय वॉज एक्सायटेड, आणि आय वॉज मोर एक्सायटेड दॅट जी काही आमची मनात लिस्ट होती की ह्याच्याबरोबर काम करायचं आहे, हे किती छान आहे, हा किती छान आहे, ही किती छान आहे, तसंच अक्षया आणि आयुषबरोबर काम करायचं होतं. त्यांच्या दोघांच्या निमित्ताने मला बाकीची अख्खी टीमसुद्धा मिळाली. मला अक्षयताई तुला विचारायला आवडेल की तू म्हणालेस की तुझं वरळीत खूप म्हणजे बालपणाने गेलं आहे किंवा तू तिथे पाहिलंस, आणि तसंच एक कॅरेक्टर कोळीणीचं असं तुला म्हणजे सादरीकरणारा मिळालं आहे. तर त्याबद्दल तू काय सांगशील? त्या आठवणी कशा ताज्या झाल्या तुझ्या? माझ्या अगदी घराच्या मागेच खूप मोठं फिश मार्केट आहे, आमचं वरळीचं जे घर आहे तिकडे, आणि तो एक शॉर्टकट असायचा आम्हाला एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला. ते इतकं मोठं होतं, त्यामुळे मी लहानपणापासून पाहिलं आहे. आणि मी गोव्याची आहे, तर आम्ही ना 7 भावंडं लहानपणी आम्ही मासेवाली खेळायचो. माझ्या काकांच्या घरी माळ्यावरती ना, म्हणजे माझ्या बहिणींनी काकांना सांगून पाट मागवला होता. तो जो प्रॉपर कोळणींचा लाकडी पाट असतो ना, त्याच्यावर थोडं पाणी शिंपडतात, मग ते वाटे करून ठेवतात, मग एक टोपली असते, असा संपूर्ण आमच्याकडे मासेवालीचा सेट होता जो आम्ही बनवला, आणि आम्ही खूप खेळायचो हे. आणि आता आम्ही जेव्हा म्हणजे असं सगळे भेटतो, गप्पा मारतो, तेव्हा आम्ही हसतो ह्या गोष्टीवर. पण मला तर खूप मजा आली होती माहिती आहे. मी एक ह्यांनी व्हिडिओ पण टाकला होता एक BTSचा, त्यात पण मी बोलले, म्हटलं की एरवी फक्त मी मासे खाऊ घालते किंवा स्वतः खात असते, आज विकायला बसले. येस, नक्कीच. आपण हा व्हिडिओ बघतोय त्याच्यात असं आपलं वर्चस्व म्हणजे महिलांचं नाही का, एक वेगळाच एक ॲटिट्यूड येतो आपल्यात नकळत. तर त्याबद्दल काय सांगाल? जी कन्सेप्ट आहे त्याबद्दल. मला आठवत नाही मगाशी हे कोण बोललं होतं, पण महिलांसाठी केलेलं हे गाणं आहे, पण ह्याची संपूर्ण टीम जी आहे ना ती पुरुषांची आहे. तूच म्हणाली होतीस, त्यामुळे ही संपूर्ण टीम पुरुषांची आहे. आणि आपण जरी म्हणत असू की ह्या गाण्यामध्ये सगळ्या बया आहेत, पण जे 2 बापे आहेत या गाण्यातले तेही तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. कारण का आजकाल लोक फेमिनिझम हा शब्द खूप सहज बोलून जातात, पण
पुरुषांचं पण तितकंच महत्त्व आहे आपल्या सोसायटीमध्ये बायकांना वर आणण्यासाठी. आणि असे 2 खूप छान एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या गाण्यामध्ये बघायला मिळतील. हो, जसं मी म्हटलं तसं की याचा आनंद आहे की सगळी मुलं हा विचार करतायत या टीमची, आणि तो नुसता विचार नाही आहे, त्याचं काहीतरी बनवायचं आहे म्हटल्यावर त्याचा अभ्यास वेगळा आला आणि सगळे सेम विचार करणारे एकत्र आहेत. आणि जसं मी म्हणाली तसं की फेमिनिझम हा शब्द असा आपल्याला बोलायला खूप सोपा आहे, पण त्याच्यासाठी समाजाचं फार पुढे जाणं गरजेचं आहे. तो प्रगल्भ झाल्याशिवाय आपले जे आत्ताचे आजूबाजूचे प्रश्न आहेत त्याच्यावर वेगळ्याने बोलायची गरज नाही, पण ते सगळे सुटण्यासाठी आपल्याला खूप वेळ, आपल्याला खूप शिक्षण, सगळ्यांची मानसिक अवस्था सुधारणं, या सगळ्यावर काम करत राहावं लागणार आहे. आणि कलाकार म्हणून आपल्या हातात काय आहे, तर आपल्या हातात विषय आणणं आहे. आणि ह्या सगळ्या मुलांनी मला वाटतं ते केलं आहे की आपण काय करू शकतो, आपण या विषयावर सादरीकरण करू शकतो ज्याने 4 माणसं काहीतरी वेगळा विचार करू शकतील. तर म्हणून मला फार बरं वाटतं की मी या टीमचा भाग आहे. आणि मला एक विचारायला आवडेल की आता डान्स बघितला ज्याच्यात तुम्ही खूप मस्त डान्स केला, ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक प्रॅक्टिस लागते, ठीक आहे, तर ती प्रॅक्टिस तुमची कशी होती ते मला ऐकायला आवडेल. मी प्रॅक्टिसच्या दिवशी हिला पहिल्यांदा भेटले आणि मला हिचं डान्स इतका आवडला ना, आई शपथ खरंच सांगते. म्हणजे तिला मी स्क्रीनवर बघितलेलं असताना पण कायम मला ती आवडायचीच, पण डान्स असा इतका छान जवळून बघायला मिळाला त्या दिवशी मी खुश झाले. आणि नंतर शी वॉज अ छोटा पॅकेट बडा धमाका. आउटस्टँडिंग डान्सर आहे ही आणि इतकी स्मूथ डान्स करते. बरं, आयुषचं तर काय, आयुष डान्सरच आहे कमाल. त्याला मी कायम सो आम्हाला स्टेप्स शिकवले आणि आम्हाला ते प्रॅक्टिस करायला सांगितले. आणि पुढचा कुठला तरी भाग कोरिओग्राफ होत होता, तर त्या ह्याच्यात आम्ही आयुषला वेगळंच कामाला लावलं होतं आणि काहीतरी तो त्याचा फ्रीस्टाईल आम्हाला शिकवायला सांगितलं आणि आम्ही वेगळंच काहीतरी शिकत बसलो होतो मागे. पण ओव्हरऑल रिहर्सलला तर आम्ही खूप धमाल केली. आणि आय थिंक एक म्युच्युअल फिलिंग आहे माझी पण आकांक्षाच्या टुवर्ड्स, कारण मी तिचं काम फॉलो करत आहे. आणि माझी अजून एक इच्छा आहे जी अजूनही अपुरी आहे की मला तिला लाईव्ह नाटकात बघायचं आहे. पण आकांक्षा अप्रतिम, सगळ्यांनी तिच्या प्रयोगाला जा, आपण तिथे पण भेटू. नाही, पण आकांक्षा अप्रतिम गाते, ती सुंदर डान्स करते आणि मी तिचे डान्सेस बघायचे इंस्टाग्रामवरती. आणि ना खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप सहजरित्या ती करून जाते आणि असं ही काय, ये क्या कर दिया, असं होऊन जातं तिचे एक्सप्रेशन्स आणि बघताना. त्यामुळे मला पर्सनली माझी पण खूप इच्छा होती तिच्याबरोबर काम करण्याची. आयुषबद्दलसुद्धा मी खूप ऐकून होते, कारण मी आणि आयुष कधीच मित्र नव्हतो, पण आमचे म्युच्युअल्स बरेच होते आणि त्यांच्याकडून मी आयुषबद्दल नेहमी चांगलं ऐकलं होतं. त्यामुळे इथे भेटल्यावर निक तर म्हणजे अफलातून आहे, त्याची एनर्जीच एक वेगळी आहे आणि तो फुल हसत खेळत काम करणारा मुलगा आहे. आणि तश्वीबद्दल खरंच काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. आम्ही चौघं एका बाजूला आणि ही एकटी एका बाजूला, एवढी एनर्जी आहे त्या मुलीमध्ये. आणि मला तुला एक विचारायला आवडेल तुम्हाला की कसं असतं, एक सॉन्ग डान्स हा भाग पूर्ण वेगळा येतो आणि आपण जेव्हा नाटक किंवा मालिका करत असतो हा पूर्ण एक भाग वेगळा येतो. तर त्यातील असं शूट करताना एखादी अशी मजा की तुम्हाला काय वाटली किंवा त्यातला एक डिफरंट काय वाटला, तर ते मला ऐकायला आवडेल. मी कधी गाण्याचं शूट केलं नव्हतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी एक्सपिरियन्स वेगळाच होता. पण अर्थात माध्यमं जरी वेगळी वेगळी असली तरी इन्व्हॉल्वमेंट, आपली ताकद, आपलं सगळंच इमोशनल इन्व्हेस्टमेंट सगळं तेवढंच असतं. पण प्रत्येक माध्यमाची वेगळी मजा आहे हे मला पुन्हा आता गाणं केल्यानंतर लक्षात आलं की सिरियलचं एक वेगळे गंमत आहे, नाटकांची तर वेगळी आहेच लाईव्ह मीडियम असल्यामुळे. आणि आता एखादं गाण्यात थ्रू आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, खूप कमी छोटा स्पॅन असतो, त्याच्यात खूप गोष्टी सांगायच्या असतात, तर त्याचं टेक्निक वेगळं आहे. त्यामुळे छान वाटतं की हाही एक्सपिरियन्स मिळाला. प्रत्येक कलाकाराला सगळ्या माध्यमातून काम करायला आवडतं आणि त्यांची इच्छा असते आणि हे एक नवीन माध्यम एक्सप्लोर केलं. जसं आपण जेव्हा मोठे होत होतो ना तेव्हा ऐका दाजीबा किंवा ढगाला लागली कळचं जे रिमिक्स होतं ते झालं, किंवा अनेक हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इनफॅक्ट राधा ही बावरी झालं, गालावर खळी गाणं आहे, ही सगळी गाणी बघून आपण मोठे झालो आहोत. आणि तेव्हा त्या गाण्यांचे अल्बम असायचे आणि पण ते रिलीज एक सिंगल सॉंग्स असायचे. सो आय थिंक आता तो काळ परत कुठेतरी येतोय आणि खूप मस्त वाटतंय की अरे आपण काहीतरी त्यात कॉन्ट्रीब्यूट करतोय की पुढची पिढी लक्षात ठेवेल. त्यामुळे मजा येते खरंच. खूप असं एकदम
एकदम छान वाटतं आहे की खूप दिवसांनी काहीतरी खूप खूप छान केलं आहे आणि असं म्हणायला काहीच हरकत नाही की आणि आय थिंक आपण नेहमी विसरून जातो स्वतःला पण तेवढं क्रेडिट देणं आणि ते खूप म्हणजे आपलं कंडिशनिंगच असं असतं ना की आपल्याला कोणी आपली तारीफ केली की पहिलं अगं नाही गं आणि असं आपलं सहज होऊन जातं. पण आय थिंक आपण मेहनत घेतो त्यामुळे आपल्याला काम मिळतं, लोक आपल्यावर प्रेम करतात, त्यामुळे त्याची जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तीच आपल्याला काय म्हणतो पुढच्या कामासाठी तीच गोष्ट आपल्याला अजून मोटिवेशन देते. त्यामुळे त्याची हवा न करता ती आपल्यात आपण ठेवून द्यावी आणि अजून बेटर काम करत राहावं. नक्कीच. ताई, तू खूप छान सिंगर आहेस हे तर ऐकलंच आहे. तर हे गाण्याची 2 ओळी तुझ्याकडून ऐकायला आम्हाला आवडतील ना? मुग्धा इथे असताना हे गाणं मी गाणं फारच इन्साफ आहे. लेकिन हां, मग आता तुम्ही नाचा. गनाच गो भया अग मराठ मोळ नाच गनाच गो भया ठुमका तू लावून नाच गनाच गो भया गनाच गो भया अग मराठ मोळ नाच गनाच गो भया दिल खोलून आज तू नाच गनाच गो भया अग ठुमका तू लावून नाच. खूप खूप मस्त. आता मला आमची छोटी बया हिला विचारायचं आहे, तुला कसं वाटते? एकदम मस्त वाटतोय. येस, सॉर्टेड आहे, एकदम मस्त वाटते. तर तुम्ही जाता जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना काय सांगाल? गाणं ऐका, तुम्हाला खूप आवडेल. खूप मेहनतीने बनवलं आहे आणि छान एंटरटेनिंग पण आहे आणि विषय पण खूप छान आहे. त्याला जसं आयुष म्हणाला की हिट करून टाका ग्लोबली. आणि हे गाणं फक्त नुसतंच नाचण्यासाठी नाही आहे, तर एक जाणीव करून देणारं आहे हे गाणं की आपल्या प्रत्येकाला आपल्या कामातून एक छोट्याशा ब्रेकची गरज आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डान्स करा. थँक्यू तश्वी वेलकम. माईक धरण्यासाठी. तू सांग, रील करा आणि ते सगळं. तुमचे जितके पण बहीण म्हणजे मावशी बिवशी आहेत ना त्यांना सांगा की या गाण्यावर रील बनवा आणि नाचा खूप आणि खूप शेअर आणि लाईक करा आणि आम्हाला खूप प्रेम देत राहा. किती छान. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.